नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुंभ राशीसाठी आज मी एक व्हिडिओ घेऊन आले आहे. त्याच्या पहिले तुम्हाला सर्वांना नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुंभ राशीच्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती महत्त्वाची बातमी अशी आहे जी तुम्हाला ऐकून नक्कीच धक्का बसेल. म्हणजे तुमच्या घरातील एक अशी व्यक्ती आहे, ती तुमचं घर उद्ध्वस्त करणारी आहे. त्या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव समजेल. त्या नाव ऐकून तुम्हाला नक्कीच तुम्हाला धक्का बसणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ते नाव समजून येईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नाही. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक केला, म्हणजेच लाईक करून श्री स्वामी समर्थ म्हणा. कारण 20 एप्रिल नंतर तुम्हाला तुमच्या जीवनात अशी एक गोष्ट घडणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते. तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते. भविष्यात असा धनलाभ सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे बातमी ही अगदी शेवटची वेळ आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर अशी कृपा परत कधी होणार नाही आणि त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तुम्ही अनेक वर्ष दुःखाने भरलेले होतात, पण आता तुमची सर्व दुःख हे दूर होणार आहे. तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी संधी निर्माण होईल. आता हा योग 100 वर्षातून एकदाच तयार होतो. याआधी तुमच्या कुंडलीत आला होता. तर मित्रांनो, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा. मागच्या 5 वर्षापासून तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली. तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाहीये आता. कारण आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही संकटे होते, ती आता येण्यापासून रोखणार आहेत. होय मित्रांनो, त्यामुळे एप्रिल महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट, सुख, समृद्धी, ऐश्वर्य सुद्धा येणार आहे. मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचं समाधान करणार आहे. तुमच्या सर्व समस्या मिटवणार आहे. तुम्ही खूप प्रामाणिक आहात. तुमच्या आयुष्यातलं दुःख भरपूर आहे. तुम्ही अजून रडत आहात, परंतु तुम्हाला कोणीही साथ देत नाही. तुमच्या सोबतीनं कोणीही चालत नाही. तुमच्या जवळचे सुद्धा तुमच्या सोबतीनं कठीण काळात चालत नाही. सहकारी सुद्धा तुमच्या आनंदात सहभागी होत नाहीत, म्हणजेच दुःखात पण ते सहभागी होत नाहीत. जेणेकरून तुम्हाला कष्ट होतील. असेच वागत आहेत. तर या सर्वांचं समाधान तुम्हाला आज मी सांगणार आहे. आज या प्रश्नांची उत्तरे आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळेलच. आता तुम्हाला येत्या 24 तासामध्ये तुमच्या ग्रहांमध्ये बदल झालेला आहे असेल, कारण बदल तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसेल. झालेला बदल गेल्या 5 वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू सुद्धा बनली आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले, परंतु प्रत्येक वेळेस तुमच्या नशिबाला तुम्ही दोष दिला असेल. प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटले असेल की नशीबच वाईट आहे माझं, माझ्या नशिबाच्या बाजूने कोणीच नाही. माणूस सुद्धा माझ्या नशिबाने नाहीये, माझे जोडीदार नाहीयेत आणि माझं नशीब सुद्धा माझ्या बरोबरीने नाहीये. त्यामुळे तुम्ही या गोष्टीमुळे निराश झाला असाल. तर तुमच्या मेहनतीला कोणाचीही सोबत नसेल. दुःख निर्माण करत आहे. यामुळे या व्यक्तींपासून तुम्हाला दूर राहा. तर ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुमच्या आजूबाजूलाच आहे. होय मित्रांनो, त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींवर लक्ष ठेवा. भले तो तुमचा भाऊ असो, स्वतःचा, परंतु हे सत्य आहे. कारण कधी कधी तुमच्या जवळचे लोक तुमचे शब्द बोलतात, तुमच्या जीवाशी खेळ खेळतात. होय मित्रांनो, हे खरं आहे, परंतु ते तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही हे सत्य ऐकण्यापूर्वी, या शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी तुम्ही देवाचे एकदा स्मरण करा. ती व्यक्ती अशी आहे की जी रात्रंदिवस तुमच्या सोबत आहे, परंतु तुमच्या वाईटावर ती व्यक्ती टपलेली आहे. कधी कधी ती तुमच्या घरी येते, तर तो तुमचा भाऊ असेल, मामाचा मुलगा असेल, असा विचार तुमच्या अनेक वेळा मनात आला असेल की नक्की हा कोण असेल. कारण हा शत्रू कोण नातेवाईक असावा, परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू हा लपलेला असतो, तो आपल्या जवळच असतो, हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे
आजूबाजूला राहणारा कोणता तरी व्यक्ती, तूळ राशीचा व्यक्ती तुमच्या सर्वात मोठा तुमचा शत्रू आहे. होय मित्रांनो, तूळ राशीचा व्यक्ती सर्वात मोठा शत्रू तुमचा आहे. तूळ राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे सुद्धा आणणार आहे. आपण पण मित्रांनो, तुमचे कर्तृत्व चांगले ठेवले की शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात. त्यामुळे जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडके देतो असे म्हणतात. ते खरं आहे. मित्रांनो, शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ हे नक्की चांगले देणार आहेत. फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा, चांगला विचार करत राहा. गेले 5 वर्ष तुम्हाला मोठे यश मिळाले नाही, पण सर्वात चांगली बातमी म्हणजे म्हणजे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती तुमच्यामुळे त्रास न देता, कोणालाही काही उपकार न घेता तुम्ही हे जीवन तुमचं जगला आहात. कधीही कोणाची फसवणूक केली नाही. होय मित्रांनो, तुम्ही कधी कोणाची फसवणूक केली नाही, कधी कोणाला खोटे बोलून कधी फसवलं नाही. त्याच्यामुळे तरी तुम्ही या जगाने तुम्हाला बदनाम केलं आहे. त्या लोकांवर अन्याय झालाच पाहिजे, त्याची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांचा प्रत्येक शब्दाचा त्यांच्या स्वतःच्या शब्दाचाच त्यांना पश्चाताप होईल. हो, आणि अवश्य हे घटना घडणारच की ती तुमच्या पाया पडतील. मग ते तुमच्या पायाशी येतील व तुमची ते माफी सुद्धा मागतील. ती वेळ तुमची असेल. तोपर्यंत थांबा, धैर्य धरा, मनामध्ये संयम ठेवा, स्वतःला आवरा. शत्रू आहे असा विचार करा की आपल्या प्रियजनांमध्ये, आजूबाजूला तुमच्या व्यक्तींमध्ये तूळ राशीचा कोण आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मागे लागली आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी राहू नये असं त्या व्यक्तीला वाटत आहे. तुमच्याबद्दल तो वाईटच विचार करत आहे. त्यामुळे लवकर तुम्ही बघा, किंवा तुम्ही पुढे जात असाल तर त्याला त्याचा त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला या लोकांपासून धोका आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्हाला 24 तासामध्ये 3 मोठे चिन्ह दिसणार आहेत. आता तुमच्यावर माता राणीचा आशीर्वाद सुद्धा आहे. तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे. तुमच्यावर कुलदैवतांचा आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात भरपूर पैसा सुद्धा येणार आहे. एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार आहे. तुम्ही व्यापार करत असाल तर त्यामध्ये वृद्धी सुद्धा होणार आहे. तुमचा व्यापार चांगल्या प्रकारे चालणार आहे. तुमची जुनी आर्थिक देणे-घेणे असतील तर ते सुद्धा तुमचे वसूल होणार आहे. तुमचा एक आयुष्यात इतका पैसा येईल की तुम्ही कधी कल्पनाही केला नसेल. त्यामुळे तुम्ही याचा कधी विचार केला नसेल की तुमच्या आयुष्यात घडणार आहे. अजूनही तुम्हाला एक गोष्ट स्वीकारावी लागेल की ती म्हणजे आहे, तुमच्या यशाबद्दल तुम्ही हार मानू नका. तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली की तुम्ही आनंदी होऊन जाता, परंतु तुम्हाला असं करायचं नाही. होय मित्रांनो, तुमचा आनंद हा तुमच्यापर्यंतच ठेवायचा आहे. तुमच्या आयुष्यातील आनंद हा टिकणार नाही. जर तुम्ही हा आनंद तुमचा लोकांपर्यंत वाटला, म्हणूनच तुम्ही शांतपणे या गोष्टीचा विचार करा, समजून घ्या. तुम्ही तुमच्या जीवनात घडलेल्या आनंदाची बातमी कोणालाही सांगू नका. चुकूनही तुम्हाला या गोष्टी आनंदाच्या कोणालाही सांगायच्या नाहीत. कोणालाही शेअर करायच्या नाहीत. तो कोणीही व्यक्ती तुमच्या जवळचा असो. कारण तुम्ही जेव्हा लोकांना चांगलं सांगाल त्याच वेळेस लोक अधिक चिंतेत होतील की हा आनंद कसा काय आहे, याच्या आयुष्यात असे कसे आले. त्यामुळे तो आपल्याला दोष देऊ लागतील. त्यामुळे तुमचं आयुष्य खराब होण्याची शक्यता आहे. पण ते प्रयत्न करतील खराब होण्याचं. त्यामुळे तुम्ही तुमचा झालेला धनलाभ कोणालाही सांगू नका. कारण आनंद फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही मनाने दुःखी असाल तर तुम्ही आनंदी होऊ शकणार नाहीत. तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत उत्साहात साजरे करायला शिका आणि आनंद घ्यायला सुरुवात करा. मग तुम्हाला दिसेल की तुमचं जीवन कसं हे आनंदीमय व आनंदाकडे वळलेलं असेल. त्यामुळे तुम्हाला यश सुद्धा मिळेल. त्यामुळे 20 एप्रिल नंतर तुम्ही कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदावर भरभराट येणार आहे. कारण ची 7.5 सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा 7.5चा तिसरा टप्पा चालू आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी राहा मित्रांनो. परंतु आता जीवनात आनंद येणार आहे. थांबलेले पैसे सुद्धा तुम्हाला येणार आहेत. तुम्ही कमवलेले पैसे
तुमच्याकडे टिकणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी होणार आहात. त्यामुळे तुमच्या जीवनातील शक्य तितक्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवता येतील तेवढ्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर देवांची कृपा आहे. कारण देवाला तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराटाने तुमचं जीवन हे भरायचं आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःखांवर तुम्हाला मात करायची आहे आणि तुम्ही आता जेव्हा या गोष्टी समजतील तेव्हा तुमच्या आयुष्यात आनंदाने तुमचं आयुष्य भरलेलं असेल. तुमच्या आयुष्यात खूप पैसा असेल. पण तुम्ही किती गेले कित्येक वर्ष दुःख असाल, तुमचं दुःख हे संपलेलं आहे. तुम्ही क्षणात आनंदाकडे वळलेला आहात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कारण तुमच्यावरती माता राणीचा व स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम टिकून राहील. तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून त्यांना पण या गोष्टीतून माहिती होतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.